नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। बघा, तुम्ही 12वी पास असाल तर हे जॉब अपडेट तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे। बघा, ही नवीन जॉब अपडेट आलेली आहे। बघा, कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघाली आहे। 2024 नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकते, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचं किंवा कोणत्या जिल्ह्यात भरायचं, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती आहे। तुम्ही 12वी पास असाल तर नक्की या पदासाठी अप्लाय करा। बघा, सॅलरी सुद्धा खूप छान आहे। मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, CISF मध्ये ही जागा निघाली, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। नोटीस बघा आलेली आहे, रिक्वायरमेंट ऑफ कॉन्स्टेबल आणि फायर मेल 2024 इन SISF। बघा, डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन बघा इथे डेट दिलेली आहे। तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी भेटतो फॉर्म भरण्यासाठी। तुम्ही या वेळेमध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे। बघा, 31/8/2024 ते 29/9/2024 म्हणजे तुम्हाला ऑगस्टमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होते आहे, तर सप्टेंबरमध्ये याची क्लोजिंग डेट आहे, म्हणजे फॉर्म भरायला बंद होणार आहे। तर तुम्ही या कालावधीमध्ये फॉर्म भरून घेऊ शकता। आणि बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे। इन्व्हाइट टू मेल इंडियन सिटीजन फॉर फिलिंग अप द टेम्पररी पोस्ट कॉन्स्टेबल आणि फायरमॅन, यासाठी तुम्हाला ही पोस्ट भरायची आहे। आणि म्हणजे तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, पे लेवल 21,700 ते 69,100 अशा प्रकारची तुम्हाला सॅलरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे। तुम्ही इथे फॉर्म नक्की भरा। त्याच पद्धतीने बघा, आपण थोडीशी माहिती घेऊया। बघा, अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आलेली आहे। बघा, पे स्केल इथं सुद्धा दिलेला आहे, 21,700 ते 69,100 अशा प्रकारची सॅलरी आहे। आणि कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन इन इंडिया, म्हणजे तुम्ही इंडियाचे रहिवासी असणे गरजेचं आहे। आणि अशा प्रकारे बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती प्रकारची कशा पद्धतीने वॅकन्सी आलेली इथे सांगितले आहे। बघा, अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दादर नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरळ, लडाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालँड अशा प्रकारची ही वॅकन्सी आहे। बघा, इथे तुम्हाला राज्यानुसार जागा डिवायडेशन दिलेला आहे। तुम्ही इथे पाहून घेऊ शकता कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या जागेमध्ये किती वॅकन्सी आहेत आणि कोण्या कास्टसाठी वॅकन्सी आहेत, ही संपूर्ण माहिती आपण इथे पाहू शकता। अशाच प्रकारची ही बघा, आणखी खाली सुद्धा हे जागा आहेत। 36 राज्यांसाठी ही जागा आहेत आणि टोटल 466 जागा आहेत। आणि म्हणजे टोटल कोणत्या कास्टसाठी जागा आहेत इथं दिलेलं आहे। आणि टोटल 1130 जागांसाठी ही भरती आलेली आहे। तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा माहिती मी व्हिडिओ घेऊन येईल नवीन, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजेच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येतील। बघा, आपण डिटेलमध्ये आपण पाहूया या वॅकन्सीमध्ये की काय क्वालिफिकेशन, एज्युकेशन, शारीरिक पात्रता, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओची पाहणार आहेत। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहेत। डिटेलमध्ये पाहूया या जागेसाठी किती जागा आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठल्या राज्यामध्ये किती वॅकन्सी आहेत, आपण इथे दाखवलेलं आहे तुम्हाला। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, शारीरिक पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स भरती 2024 साठी ही भरती निघाली आहे। आणि पदाचे नाव काय आहे, कॉन्स्टेबल आणि फायरमॅन, पुरुष, फक्त पुरुष, मेल सुद्धा फक्त मेल यासाठी अप्लाय करू शकतात, फिमेल अप्लाय करू शकत नाहीत। आणि जागा किती आहेत, 1130 जागांसाठी ही भरती आहे।
बघा 1130 जागांसाठी भरती आहे आणि संपूर्ण 36 राज्यामध्ये ही वॅकन्सी निघालेली आहे। 36 राज्यामध्ये जागा डिवायडेड केलेला आहे, तर तिथं तुम्ही अप्लाय करू शकता। बघा शैक्षणिक पात्रता काय आहे, 12वी विज्ञान असणं गरजेचं आहे। 12वी मध्ये तुम्ही 12वी क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि विज्ञान शाखेमध्ये तुमची 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। बघा शारीरिक पात्रता सुद्धा इथे आहे। बघा 170 सेंटीमीटर ही उंची असणे गरजेचं आहे आणि छाती 80 ते 85 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे। वयोमर्यादा काय आहे आपण इथे पाहूया। वयोमर्यादा सुद्धा इथे दिलेली आहे। 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्ष SC ST 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। या तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं 23 वर्ष कंप्लीट असणे किंवा 18 ते 23 वर्षापर्यंतच तुम्ही फॉर्म भरू शकता। पहा फॉर्म कशा पद्धतीने भरायचे किंवा कसं भरायचे, तर फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि इथं अर्ज शुल्क काय आहे तुम्हाला म्हणजे किती फी लागणार आहे किंवा किती तुम्हाला फी भरायची आहे, इथं ती सुद्धा माहिती दिलेली आहे। जनरल आणि OBC साठी फक्त 100 रुपये भरायचे आणि SC ST SM साठी फी नाही आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ही जाहिरात आलेली आहे। संपूर्ण भारतामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। आताच पाहिलं आपण 36 राज्यामध्ये ही भरती निघाली असून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घेऊ शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता किंवा भरू शकता। त्याचप्रमाणे अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। अधिकृत या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता आणि तुम्हाला पे किंवा वेतन श्रेणी पगार किती मिळणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पगार किती भेटणार आहे, पे लेवल 3 आणि 21,700 से 69,100 तुम्हाला अशा प्रकारची सॅलरी भेटणार आहे। खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन अप्लाय करू शकता आणि तुम्हाला परीक्षा असणार आहे आणि परीक्षा तुम्हाला नंतर कळविण्यात येणार आहे। तुम्हाला SMS येईल किंवा तुम्ही अपडेट पाहू शकता। त्या आधी फॉर्म भरून घ्यायचा आहे तो आणि परीक्षामध्ये तुम्हाला परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येईल हे संपूर्ण माहिती तुम्हाला नंतर कळविण्यात येईल। अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचं ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे देणार आहे। वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचं, ऑनलाईन पद्धतीने करायचं। इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार दिलेली लिंकवर अर्ज करू शकता। मी तुम्हाला लिंक दिली आहे आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि फॉर्म भरू शकता। फॉर्म कसा भरायचा यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल। शेवटच्या तारखेच्या अगोदर करायचं आहे, बघा अगोदर करायचं आहे आणि अर्ज करण्याची तारीख सुद्धा इथे दिलेली आहे 30 सप्टेंबर 2024 आणि अधिकृत माहितीकरिता PDF नक्की वाचून घ्या। तुम्ही PDF एक बार वाचणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। अशाच प्रकारचा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।